नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयामधील व्याकरण या घटकामध्ये आपण शब्दांच्या जातीविषयी बरेच घटक यापूर्वी पाहिलेले आहेत. समास असेल, विभक्ती प्रत्यय असेल, नाम असेल, नामाचे प्रकार असेल, सर्वनाम असेल, हे घटक आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे प्रकार कोणते याचा सविस्तर अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पाहूया विशेषण आणि विशेषणाचे प्रकार. धन्यवाद. आजचा आपला विषय आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय ते आज आपण या ठिकाणी पाहूया. काही उदाहरणे आपण घेऊया. जसे चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान, 5 टोप्या, त्याची पिशवी, खूप लोक. आता ही जी उदाहरणे आहेत, या उदाहरणामध्ये आपण चांगली, काळा, हिरवे, 5, त्याची, खूप हे जे शब्द आहेत त्यांच्या पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगतात. म्हणून या शब्दांना विशेषणे असं म्हणतात. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला आपण विशेष्य असे म्हणायचं. बघा, वरील शब्दामध्ये आपण पाहूया मुले, कुत्रा, रान, टोप्या, पिशवी, लोक ही सर्व विशेष्य आहेत. विशेषणाचे आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ते नामाबद्दल विशेष अशी माहितीही सांगते. त्यामुळे नामाने सूचित केलेल्या वस्तूंची संख्या कमी करते. उदाहरण आपण पाहूया. जसं टोप्या. टोप्या या शब्दाने जितक्या वस्तूचा बोध होतो त्यापेक्षा कमी वस्तूचा बोध, जसं पांढऱ्या टोप्या, या विशेषणयुक्त नामाने होतो. समजा टोप्या हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यापुढे एक 10-15 टोप्या उभ्या राहतात. तर पांढऱ्या या शब्दाने इतर रंगाच्या टोप्या त्यातून वगळल्या जातात. म्हणजेच काय, तर पांढऱ्या या विशेषणाने टोप्यांची संख्या मूळच्या ज्या 10 पेक्षा कमी झाल्या आहेत त्यामध्ये आणखी मग म्हटलं की गोल पांढरी टोपी किंवा गोल पांढऱ्या टोप्या असे म्हटलं तर ती संख्या आणखीच कमी होते. याचाच अर्थ असा की जितकी विशेषणे अधिक लावू तितके नामाचे वर्णन अधिक स्पष्ट होत असले तरी नामाने सूचित केलेली संख्या कमी कमी होत जाते. म्हणजे विशेषणाच्या योगाने नामाची व्याप्ती ही काय होते, मर्यादित होते. म्हणूनच विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणायचं. तर अशा प्रकारे आपल्याला विशेषणाची व्याख्या ही करते. आता विशेषणाचे काही प्रमुख प्रकार देखील प्रमुख 3 प्रकार आहेत. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. पहिल्यांदा आपण पाहूया गुणविशेषण म्हणजे काय. तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मोठी मुले, पिकलेला आंबा, आंबट बोरे, म्हातारी माणसे. आता या उदाहरणांमध्ये मुले, बोर, आंबा, माणसे हे काय नाम आहे. मग यांचा जो गुण आहेत ते जसं अनुक्रमे आपण पाहूया. जसं मोठी मुले यामध्ये मोठी, आंबट बोरे यामध्ये आंबट, पिकलेला आंबा यामध्ये पिकलेला, म्हातारी माणसं यामध्ये म्हातारी, हे सर्व काय आहे तर त्यांची गुण आहेत. नामाबद्दल गुण दाखवलेले आहेत म्हणून यांना गुणविशेषण असं म्हणायचं. दुसरा प्रकार
संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे काय, तर ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास आपण संख्या विशेषण असं म्हणायचं. म्हणजे संख्येची गणना वगैरे केली जाते. जसं उदाहरणार्थ बघा, 14 भाषा, दुसरा वर्ग, 7वी इयत्ता, पाचपट, चौपट, पुष्कळ अशी उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर या संख्या विशेषणाचे काही उपप्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर संख्या विशेषणाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण. मग गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय ते आता आपण पाहूया. उदाहरण आपण बघू, 10 मुली, 14 भाषा, 60 रुपये, सहस्त्र किरण, अर्धा तास, दोघे मुलगे. आता या उदाहरणांमध्ये 10 मुली, 14, 60, सहस्त्र, अर्धा, दोघे या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्याकडे होतो, त्यास गणनावाचक संख्या विशेषण असं म्हणायचं. आता या गणनावाचक संख्या विशेषणाचे देखील काही म्हणजे 3 प्रकार हे पडतात. त्यामध्ये आता हे गणनावाचक विशेषण जे आहेत हे 2 पद्धतीने लिहिले जातात. एक म्हणजे अक्षरांनी आणि दुसरं म्हणजे आकड्यांनी. तर या गणनावाचक आपल्या विशेषणाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये पहिला पूर्णांकवाचक संख्या विशेषण. यामध्ये जसं आपण 1, 2, 3 हे अक्षरी आणि अंकामध्ये देखील लिहू शकतो, त्यांना पूर्णांकवाचक असं म्हणायचं. दुसरा प्रकार अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. यामध्ये जसं 1 पंचमांश असेल, 1 सप्तमांश असेल, पाऊण असेल, अर्धा असेल, पाव असेल अशी उदाहरणे आपण या ठिकाणी लिहू शकतो. साकल्यवाचक यामध्ये म्हणजे सर्व वस्तूपैकी दोघे, चारी, पाची, दाही, म्हणजे दोघेही इकडे या, चौघेही इकडे या अशा प्रकारे हे साकल्यवाचक संख्या विशेषण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढील प्रकार आहे तो म्हणजे क्रमवाचक विशेषण. संख्या विशेषणाचा पुढील प्रकार क्रमवाचक विशेषण. क्रमवाचक विशेषण म्हणजे काय, तर काही उदाहरण बघूया. जसं पहिला वर्ग, चौथा बंगला. या उदाहरणांमध्ये पहिला, चौथा ही विशेषणे वस्तूचा क्रम दाखवतात, म्हणजे एक विशिष्ट क्रम या ठिकाणी आपल्याला दिसतो. अशांना क्रमवाचक विशेषण असं म्हणतात. पुढील संख्या विशेषणाचा प्रकार आहे तो म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पहिल्यांदा उदाहरण पाहूया आपण. जसे चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद. या उदाहरणांमध्ये चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवतात. म्हणजे चौपट 4 पटीने, चौपट म्हणजे 4 पटीने, दसपट म्हणजे 10 पटीने, अशा पद्धतीने यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणायचं. पुढील प्रकार आहे संख्या विशेषणाचा तो म्हणजे पृथक्वाचक विशेषणे. यामध्ये जसं एक एक मुलगा, 10-10चा गट, यातील 1-1, 10-10 ही विशेषणे वेगवेगळ्या असं म्हणजे वेगळं म्हणजे पृथक करणे म्हणजे वेगळेपण असा बोध करून देतात. अशांना पृथक्वाचक विशेषणे असे म्हणतात. पुढील संख्या विशेषणाचा प्रकार आहे तो म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण, अनिश्चित संख्यावाचक विशेषणे. यामध्ये काही उदाहरण आपण पाहूया. सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी, इतर लोक इत्यादी देश. आता यामध्ये
या उदाहरणामधील सर्व, थोडी, काही, इतर, इत्यादी ही संख्या विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत, म्हणून त्यांना अनिश्चित संख्यावाचक विशेषणे असे म्हणतात. अशा प्रकारे आपण विशेषणाचे गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्वाचक, अनिश्चित संख्या विशेषण हे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. तिसरा प्रकार आहे म्हणजे विशेषणाचा तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरण बघावं लागेल. हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या, असल्या झोपड्या, कोणता गाव. आता या उदाहरणांमध्ये हा, तो, मी, ती, असा, कोण ही जी मूळची सर्वनामे आहेत, म्हणजे मूळची सर्वनामे कोणती आहे? हा, तो, मी, ती, असा, कोण, यांना आपण मूळची सर्वनामे म्हणतो. सर्वनाम हे नामाच्या ऐवजी येत असते, पण ह्या उदाहरणांमध्ये शब्दात नामाच्या पुढे आले आहेत. ती आता सर्वनामे नाही आहेत, म्हणजे सर्वनामे आपण त्यांना म्हणणार नाही, तर ती त्यांच्या पुढे आल्यामुळे नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगत असल्यामुळे ती विशेषणाचे कार्य करते. सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक किंवा सर्वनामसाधित विशेषण असं म्हणतात. आता मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न राहता किंवा न येता ही कशा पद्धतीने येतात बघा. मी पासून माझा, माझी, माझे. तू यापासून तुझा, तुझे. तो पासून त्याचा, त्याचे, त्याची. आम्ही पासून आमचा. तुम्ही पासून तुमचा. ती पासून तिचा. हा पासून असा, हा, असला, इतका, एवढा, अमुका. तो, तसला, तसा, तितका, तेवढा, तमका. जो पासून जसा, जसला, जितका, जेवढा. कोण, कोणता, केवढा, काय, कसा आणि कसला. तर अशा प्रकारे विशेषण या शब्दाच्या जातीमध्ये आपण विशेषण म्हणजे काय, विशेषणाचे प्रकार, या विशेषणाच्या प्रकारामध्ये संख्यावाचक विशेषणाचे उपप्रकार या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. धन्यवाद.